नमस्कार 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 मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे आणि निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. बेसिकली जर बघितलं तर महा एक्सपायरीचा ट्रेडिंग सेशन आहे. मग निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी ह्या ऑलमोस्ट सेन्सेक्सला जर सोडल्या तर सगळ्याच इंडेक्सची उद्या आपल्याला एक्सपायरी बघायला मिळणार आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग ट्रेडिंग सेशन होणार आहे आणि व्हिडिओ देखील तितकाच इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनतीये, डिमांड सप्लाय झोन काय बनतोय, सेटअप काय बनतात, ते ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड उद्याच्या दिवशी काय राहू शकतो याचं सविस्तर विश्लेषण आपण प्राइस ॲक्शनवरनं करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, जुने असाल, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. ओके, या व्हिडिओचं जे लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 500 कमेंट मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतोय. ओके, तर सगळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आज जर बघितलं तर सोमवार होता. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये एक बेरिश फ्लॅग ऑन पोलची प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच एक क्वेश्चन केला होता की कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन. तर ज्याला व्यवस्थित प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्याला मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी समजतात ते त्याच्यासाठी चांगलाच गेला असणार आहे. परंतु जर कोणाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल, मार्केटनी कितीही चांगली प्राइस ॲक्शन केली, मार्केटनी कितीही चांगला सेटअप केला किंवा मार्केटनी कितीही चांगला मोमेंटम दिला, त्यांच्यासाठी तो दिवस एक क्वेश्चन मार्कच असणार आहे. त्यामुळे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर मार्केटचा पुरेपूर अभ्यास तुमच्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे मार्केटचा पुरेपूर अभ्यास नसेल तर मार्केटमध्ये तुम्ही टिकणार नाही. कारण की एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, मग भाजी विकणाऱ्यापासून तर मोठ्या MD पर्यंत एखाद्या कंपनीच्या प्रत्येकाला त्याच्या सेक्टरचा अभ्यास असतो. प्रत्येकाला तो जो बिझनेस करतोय त्याची माहिती असते. ओके, आणि बिझनेस मग चालत नाही कुणाचा, ज्याला माहिती नसते त्याचा बिझनेस चालत नाही. मग तो भाजीचा असो किंवा मोठ्या एखाद्या कंपनीचा असो, ज्याला त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे तो व्यक्ती त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने काम करतो. ओके, तर हेच सांगणं मला तुम्हाला वारंवार आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर मार्केटमध्ये तुम्हाला परिपूर्ण नॉलेज पाहिजे. ओके, तर परिपूर्ण म्हणजे काय की बाबा मार्केट चालतं कसं, मार्केटमध्ये ही आपण जे चार्ट बघतोय स्क्रीनवरती समोर, तो चार्ट नक्की बनतो कसा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे सेटअप तयार होतात, त्या सेटअप तयार होण्याच्या मागची कारणं काय आहेत, मोमेंटम डाऊन साईडला जातोय का अप साईडला जातोय, हे कशा पद्धतीने आपल्याला समजू शकतं. किती प्रकारचे सेटअप असतात, सेटअपमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा असतो, कुठला सेटअप जास्त चांगल्या पद्धतीने मोमेंटम देतो, कुठला सेटअप झाला तरी थोडंफार तिकडे हळूहळू मोमेंटम देतो, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आणि ह्या गोष्टी शिकूनही त्याच्यासोबत आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यानंतर गोष्टी ती सायकोलॉजीची. म्हणजे तुम्ही सकाळी उठलाय, तुमचा मूड अत्यंत चांगला फ्रेश आहे, अत्यंत चांगला मूड आहे आणि त्यावेळेस तुम्हाला बघा मार्केटच नाही, त्यावेळेस तुम्हाला कुठलंही काम करायला इंटरेस्ट येतो. नाहीतर तुमची तब्येत बरोबर नाहीये किंवा काहीतरी गोंधळ करून ठेवलाय आणि मग डोक्यामध्ये अनेक विचार, अनेक क्वेश्चन, अनेक प्रश्न, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठलंही काम करायला गेलं तर तुम्हाला ते काम जमणार नाहीये. म्हणजे याच्या मागे काय लपलेले असते, याच्या मागे आपली सायकोलॉजी लपलेली असते. ओके, तर तुम्ही लक्षात ठेवा की आपण बोलता सहज बोलून जातो की यार सकाळी त्याने माझं डोकं खाल्लं, पूर्ण दिवसच खराब गेला.
आता त्याने कोणी ज्यांनी डोके खाल्लं असेल त्याने 5 मिनिटच डोकं खाल्लं असेल, परंतु तुम्ही काय विचार करता पूर्ण दिवस खराब गेला. का? बिकॉज तुमची सायकोलॉजी तशा पद्धतीने रिॲक्ट झाली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंबाईन करून व्यवस्थित त्याचं नॉलेज घेऊन मग मार्केटचा विचार करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टेबल व्हायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला ह्या गोष्टी जमत नसतील तर ह्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि ह्या गोष्टी एका दिवसामध्ये शिकण्यासारख्या नाहीयेत. याच्यामध्ये खूप वेळ लागतो, खूप कालावधी लागतो, खूप एक्सपिरियन्स यायला देखील वेळ लागतो. ओके. त्यामुळे स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आता बघितलं तर लास्ट 3 दिवस सुट्टी होती आणि तुमच्यासाठी मी एक चांगला व्हिडिओ देखील बनवला होता. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले होते तुम्हाला, की कुठल्या क्वेश्चनचं तुम्हाला नॉलेज आहे आणि कुठल्या क्वेश्चनचं नाहीये. तर आय होप तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल. थोडंसं जे आहे ते त्याच्यामधनं काहीतरी तुम्ही शिकला असाल. ओके. आणि शिकण्यासाठी सुरुवात करा. कारण की जर नॉलेज असेल तरच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा काही होणार नाही. ओके. आणि हे संपूर्ण जे नॉलेज आहे ना, प्रायझॅक्शनचं म्हणा, मॅनेजमेंटचं म्हणा, सायकोलॉजीचं म्हणा, त्याच्यापेक्षाही आणखी काही गोष्टी आहेत जे की सेटअप आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रायझॅक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तररित्या समजावून सांगितलेल्या आहेत. आता तुम्हाला जर तिकडे शिकायची इच्छा असेल, जॉइन करायची इच्छा असेल, त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आता खूप लोकांना डिस्क्रिप्शन समजत नाही, पिन कमेंट समजत नाही, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. ओके. इकडे जरी गेलात तर हा आपला चॅनल आहे. याच्या कुठल्याही व्हिडिओवरती जे रिसेंटली व्हिडिओ होती ते तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ ओपन होताना दिसेल. इकडे जर तुम्ही गेला तर इकडे मोरमध्ये तुम्हाला बघायला मिळते बघा. दिसतंय का? या मोरवरती जर क्लिक केलं तर इकडे तुम्हाला काय बघायला मिळते? प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. ओके. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही एका नवीन पेजवर जासाल, जे की तुम्हाला मी क्लिक करून दाखवतो. तुम्ही एका अशा पेजवर जासाल आणि इकडे जर बघितलं तर इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. काय आहे व्हिडिओमध्ये 18 लेसन्स आहेत. त्याच्यानंतर याची जर व्हॅलिडिटी बघितलं तर 12 महिन्याची आहे, म्हणजे पूर्ण एका वर्षाची आहे. तुम्ही 1 वर्षामध्ये कितीही वेळा कुठलाही टॉपिक वारंवार रिपीटेड पाहू शकता आणि बघायला पाहिजे. मार्केटमध्ये काय झाले आणि त्याच्यानंतर आपण कोर्समध्ये काय शिकलो होतो हे थोडंसं जुळवाजुळवी करता आली पाहिजे. थोडीशी बॅक टेस्टिंग करता आली पाहिजे. इकडे जर बघितलं तर हे सगळे सेशन आहेत आणि या सेशनमध्ये जर बघितलं तर एक सेशन आत्ता तरी सगळ्यांसाठी ओपन आहे. पुढच्या 2 दिवस ओपन राहणार आहे हा. ओके. हा जर सेशन बघितला ट्रेडर सायकोलॉजीचा तर आता हा सगळ्यांसाठी ओपन आहे. बाकी जर सेशन बघितलं तर ते जे कोर्स जॉईन करतील त्यांच्यासाठी हे सेशन आहेत. परंतु हा सेशन 1 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवस अजून आहे. नंतर तो देखील इकडे प्रायझॅक्शनमध्ये ॲड होणार आहे. बाकी हे सगळे सेशन आहेत जे की तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे बघायला मिळतील. जवळजवळ 18 सेशन आहेत. ओके. तर आवर्जून विचार करा शिकण्याचा. ज्याला नसेल शिकायचं मग त्याला कितीही काही सांगितलं तरी तो त्याच्या पद्धतीने चालणार असेल, कारण की त्याची मर्जी आहे प्रत्येकाची. ओके. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, की ज्यांना कोणाला प्राइस ॲक्शनचं समजून घ्यायचीच आहे, परंतु जर तुम्हाला मार्केटमध्ये काय घडामोडी चालू आहेत, लेटेस्ट मार्केटच्या काय न्यूज आहेत, ग्लोबली म्हणा, इंडियन म्हणा आणि स्टॉक मार्केट रिलेटेड काही न्यूज आहेत, तिकडे आपला पॉइंटेड चर्चा जो की किरण कदम सरांचा चॅनल आहे आणि 1.63 सबस्क्रायबर त्यांच्या आत्ता आहेत. आणि जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन गोष्टी त्यांनी इकडे सांगितलेल्या आहेत. ओके. तुम्हाला जर बघायला मिळत असेल तिकडे बघा. ओके. प्रत्येक गोष्ट इकडे प्रत्येक न्यूज व्यवस्थित कव्हर केलेली आहे. व्हिडिओ कधी येतो? दररोज सकाळी 7 वाजता. ओके. म्हणजे मार्केट सुरू होण्या अगोदर 2.5 तास व्हिडिओ अगोदर येतो. ज्या पण काही न्यूज आहेत ते तुम्ही बघू शकता. पॉइंटेड चर्चा चॅनलचं नाव आहे. चॅनलला जर तुम्ही गेला तर सबस्क्राईब आवर्जून करा आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. ओके. किरण कदम सरांचं चॅनल आहे, जे की काही लोकांचे चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू देखील आहेत त्या बाबतीत. तर तुम्हाला जर न्यूज फॉलो करायच्या असतील तर आवर्जून यूट्यूबवरती सर्च करा पॉइंटेड चर्चा. हा चॅनल तुमच्या समोर येईल. सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. हे सगळं लर्निंगचे मटेरियल आहे.
जितकं तुम्ही बघसाल, जितकं तुम्ही शिकसाल, तितकं तुम्हाला गोष्टी ह्या थोड्याशा समजायला सोप्या जातील आणि गोष्टी समजतील. ओके. आता लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर स्क्रीनवर येऊया आपण. स्क्रीनवर जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता आपण इकडे बघितलं होतं की मार्केटनी हा एक वन डायरेक्शन मोमेंटम दिला होता आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण किती सविस्तर पद्धतीने प्राइस ॲक्शन समजून घेतली होती बघा, की मार्केट जर डायरेक्ट लेवल ब्रेक करत असेल तर इकडे आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकत नाही, बिकॉज मार्केट टॉपपासनं डाऊन साईडला वन डायरेक्शनमध्ये आलेले, मार्केटमध्ये कुठलाही पुलबॅक बघायला मिळालेला नाही. आता किती लोकांच्या लक्षात आहे मला आवर्जून सांगा, कारण की ज्या पद्धतीने मी प्राइस ॲक्शनचं ॲनालिसिस केलं होतं, हा पुलबॅक तिकडनं आपल्याला बघायला मिळणं अपेक्षित होतं आणि तो पुलबॅक आला, कन्सोलिडेशन केला, चॅनल तयार केला. आता हे चॅनल, कन्सोलिडेशन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे ना, त्या प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये सविस्तररित्या समजावून सांगितलेल्या आहेत. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी कोर्स जॉईन केलेला आहे, शिकत आहेत किंवा कंप्लीट केलेला आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आवर्जून शेअर करा. ओके. आणि त्याच्यानंतर एक सुंदर मोमेंटम आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. मार्केट पण बघा बरोबर नो ट्रेडिंग झोनवरती इकडे तयार केला हा ब्रेकआउट फेलियर करून. ओके. इकडे काहीसा मल्टिपल प्राइस पॅटर्न या लेवलवरती मार्केटने कन्सोलिडेशन घेतलं 23,934. हा निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आणखी व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन झालेली आहे, तर त्याचं ॲनालिसिस करताना आपण त्यांचं देखील व्यवस्थित पद्धतीने ॲनालिसिस समजून घेणार आहोत. आता इकडे जर बघितलं तर याची जर ऑप्शन चेन आपण ओपन केली तर 30 जूनची एक्सपायरी आहे आणि 30 जून ही मंथली एक्सपायरी आहे. म्हणजे उद्याची जी निफ्टीची एक्सपायरी आहे ती काय आहे, मंथली एक्सपायरी आहे. ओके. तर तिकडे लेवल काय बनतात ते, तर लेवल मार्केट लेवल टू लेवल आहे, तर थोड्याशा लेवल आपण चेंजेस करूया. हा जो नो ट्रेडिंग झोन तुम्हाला बघायला मिळतोय, 1 मिनिट फक्त हा रिमूव्ह करूया आणि मार्केटने काय केलंय, या लेवलवरती कन्सोलिडेशन केले. बघायला मिळते का तुम्हाला कन्सोलिडेशन? ही लेवल आजची सपोर्टची लेवल होती. मार्केट इकडे आणखी गोष्ट लक्षात आली, 3 दिवस मार्केटला सुट्ट्या होत्या, म्हणजे हैराण केलं अक्षरशः कमेंटनी, लोकांच्या क्वेश्चननी. मार्केट गॅप अप होईल का, गॅप डाऊन होईल का, गॅप अप होईल का, गॅप डाऊन होईल, नाही अशी न्यूज आली गॅप डाऊन होईल, तशी न्यूज आली खूप मोठा गॅप अप होणार आहे. काय झालं, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं का गॅप अप, मार्केट फ्लॅट ओपन झालं. बघा, जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही ना, तिचा खूप जास्त विचार करण्यात फक्त एनर्जी जाते. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलंय की मार्केट ओपनिंग कुठं होती, त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन बनते ते बघणं गरजेचं आहे. आणि आपण ओपनिंग, गॅप अप, गॅप डाऊन, फ्लॅट ओपनिंग, काय प्राइस ॲक्शन बनते ह्या सगळ्यांचा सिनारिओ बघत असतो. परंतु खूप लोकांचं तेच असतं, सर उद्या काय होणार आहे, गॅप अप की गॅप डाऊन. लक्षात ठेवा, मार्केट गॅप अप होणार आहे, गॅप डाऊन होणार आहे, हे कोणालाही माहीत नसतं. आणि जर जो कोणी तुम्हाला सांगत असेल ना की गॅप अप होणार किंवा गॅप डाऊन, एकतर त्याला मार्केट समजत नाही किंवा एकतर तो तुम्हाला वेड्यात काढतोय. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. तर फ्लॅट ओपन झालं होतं, पुलबॅक घेतला, पुलबॅक नंतर कन्सोलिडेशन केलं बघा या लेवलवरती. कन्सोलिडेशन नंतर मार्केटने ट्रेंड ब्रेक केला, डाऊन साईडला मोमेंटम दाखवला, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं. म्हणजे ही जी लेवल होता, हा जो आधीचा जो सपोर्ट होता, तो काय इकडे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. काय लेवल आहे ती, 24,016ची. ओके. रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. सपोर्ट जर बघितलं तर आता मार्केटनेच इकडे आपल्याला दाखवलाय सपोर्ट 23,925चा. ओके. म्हणजे मल्टिपल टाइम इकडे आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. तर नो ट्रेडिंग झोनची रेंज काय बघायला मिळते, 23,925 आणि 24,016, काहीशी मोठी रेंज बघायला मिळते. ओके. आणि उद्या काय आहे, मंथली एक्सपायर आहे. ऑलरेडी इकडे मार्केटने आपल्याला काही कन्सोलिडेशनचे संकेत दाखवलेले आहेत. मार्केट जर या रेंजमध्ये राहिलं आणि कन्सोलिडेशन केलं तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला थोडेसे वितळताना दिसतील, प्रीमियम डिके होताना दिसतील. त्यामुळे जे पण काय कन्सोलिडेशन करायचंय, जो पण काय टाइमपास मार्केटला इकडे करायचंय, ग्रीन रेड तर या रेंजमध्ये करू द्या.
ओके. आता इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग तयार झाला, हा एक स्विंग तयार झाला, इकडे छोटासा हा एक स्विंग तयार झाला, त्याच्यानंतर मार्केटने इकडे मोमेंटम दाखवला, इकडे पुलबॅक देखील दाखवलेला आहे. मार्केट जर काहीसं इकडे सपोर्ट तर घेतलेलाच आहे. मार्केट जर या लेवलवरती टच करून काहीसं जर छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल 24-16 ची, तर मार्केटमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राइस ॲक्शन तिकडे आपण बघतोयच, परंतु वरच्या साईडला जाताना मार्केटमध्ये इथे पण बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आहे. मार्केटने इथनं पण एक निगेटिव्ह सिनारिओ दाखवला होता, त्याच्यानंतर पण मार्केटमध्ये कन्सोलिडेशन आहे. मार्केटने इथनं पण निगेटिव्ह सिनारिओ दाखवला होता. म्हणजे बुलिश साईडला जाताना मार्केटचा जर रस्ता बघितला तो जरा अडखळीचा आहे. अडखळीचं समजतंय म्हणजे काट्याकुट्याचा रस्ता आहे. मार्केटला बुलिश साईडला जाताना काय लावावी लागते, ताकद लावावी लागते. मार्केट बुलिश साईडला आपल्याला होल्ड करताना दिसत नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे इकडे जर बघितलं तर मार्केट या दिवशी पण वरती गेलं होतं, परंतु मार्केट या दिवशी पण वरती जाऊन होल्ड झालं का? नाही झालं. मार्केटने काय केलं? निगेटिव्ह मोमेंटम. आज काय झालं? मार्केट ओपनिंगमध्ये वरती गेलं, मार्केट होल्ड झालं का? नाही झालं. काय झालं? निगेटिव्ह मोमेंटम. ओके. म्हणजे तुम्हाला इकडे ह्या 2 दिवसाच्या प्राइस ॲक्शनवरनं किंवा 2 दिवसाचा जो इकडे चार्ट आपल्याला दिसतोय याच्यावरनं काय पाहायला मिळतंय, की बाबा मार्केट वरत्या दिशेला जाताना दिसतंय, परंतु मार्केट सस्टेन होतंय का? नाही होते. कारण की वरच्या दिशेला मार्केटमध्ये रेझिस्टन्स लेवल जास्त आहे. आणि जे तुम्हाला मी रस्ता बोललो, की काट्याकुट्याचा खडगळीचा रस्ता आहे आणि तिकडे थोडंसं मार्केटला एक्स्ट्रा पॉवर लावायला लागते. त्यामुळे मार्केट जर उद्या काहीसं जर प्राइस ॲक्शन करून बुलिश जात असेल, तर तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग पहिलं व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ट्रेड मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर रिस्क मॅनेजमेंट. ओके. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. मग वरच्या साईडला जाताना काय 24,070 हा एक रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स जर बघितला तर 24,118. थर्ड रेजिस्टन्स जर बघितला तर 24,163. आता ह्या 2 लेवल आहेत म्हणून, नाहीतर या रेजिस्टन्स पर्यंत जरी मार्केट आलं तरी मार्केटने खूप दम लावला म्हणायचं. ओके. 24,210, 24,250 या काही टेक्निकल लेवल आपल्याला रेजिस्टन्स साईडला बघायला मिळत आहे. आत्ता जर बघितलं तर काहीशी इकडे आपल्याला अशा पद्धतीची ट्रेंड लाईन बघायला मिळते आणि ती पण काहीशी सी क्लास म्हणजे ए क्लास, बी क्लास, ओके, सी ग्रेडची काहीशी ट्रेंड लाईन बघायला मिळते. आता ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांना माहिती आहे ए ग्रेड, बी ग्रेड काय आहे ते. ओके. तर ह्या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. आणि नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर नेगेटिव्ह साईड पण अशी काही खूप जास्त काही ओपन नाही. इकडे पण मार्केटने हा जो मोमेंटम होता हा पण इकडनं काहीसा वॉलेटाईल होऊन मार्केटने इकडनं वरच्या साईडला गेलं होतं. म्हणजे ज्या लेवलवरती मार्केट आहे ना, मार्केट या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, या लेवलवरती सपोर्ट आहे आणि मार्केटची जी क्लोजिंग आहे ती सेंटरला आहे. तर काहीसं मार्केटमध्ये आपल्याला कन्फ्युजन बघायला मिळू शकतं आणि त्यातल्या त्यात मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे ट्रॅपिंग होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला आपलं कॅपिटल मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. ओके. सर सलामत तो पगडी 50 याचं उदाहरण ज्याला कळलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि शिकवण्याची पद्धत जर आवडत असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब आणि कमेंट आवर्जून सांगा. मित्रांनो, खूप मन लावून शिकवतो मी, परंतु तुम्हाला माहिती आहे आपले सबस्क्रायबर हातावर मोजणे एवढे आहेत आणि लाईक आणि कमेंटचा तर विषय सोडून द्या. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर मार्केटची आत्ताची कंडिशन दिसते ती काहीशी कन्सोलिडेशन आहे. लेवल जर ब्रेक होत असेल तर इकडे काही टप्पा किंवा पुलबॅकची ऑलरेडी इकडे कन्सोलिडेशन आहे, त्यामुळे इकडे टप्पा पुलबॅक थोडंसं बघायला मिळू शकत नाहीये. पॉसिबिलिटी प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर फर्स्ट लेवल आहे 23,880, सेकंड लेवल आहे 23,825 आणि थर्ड लेवल आहे 23,788. या काही डाऊन साईडचे लेवल बघायला मिळतात. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल या रेंजच्या आसपास, म्हणजे हे जे लेवल बनली आहे डिमांड सप्लाय झोन वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. ओके. या लेवलवरच्या आसपास जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये फ्रेश सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी फर्स्ट हाफमध्ये किंवा ओपनिंगमध्ये खूप कमी आहे. मोमेंटम डाऊन साईडनं आलाय. मार्केट जर डाऊन साईडला डायरेक्ट जर सपोर्ट लेवलवरती ओपन होत असेल, डिमांड झोनवरती जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा
बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. जरी या लेवलवरती ओपन बुलिश जरी थोडं हळूहळू झालं, परंतु कन्सोलिडेशन किंवा बुलिश म्हणजे साईडवेज टू बुलिश आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर लगेच नेगेटिव्ह साईडला मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ट्रॅपिंग होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. ओके. आणि मग गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अप ओपन नंतर मार्केट कन्सोलिडेशन, कन्फ्युजन आणि थोडीशी रेंज आपल्याला करताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप अप नंतर मार्केटमध्ये काही चांगली प्राइस ॲक्शन होण्याची अपेक्षा तर कमीच आहे. त्यामुळे गॅप अप जर मार्केट होत असेल तर थोडंसं सावध राहून मार्केटला व्यवस्थित पारख्या नजरेने बघा. जो तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तो पणाला लावा आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. कारण की मार्केट बुलिश साईडला गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केटची प्राइस ॲक्शन समजणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. ओके. आता येऊया आपण ऑप्शन चेनवरती. आता हे जे प्लॅटफॉर्म आहे ना, हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. ओके. आणि त्याच्यावरती आपण जर राईट क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीची काहीशी ऑप्शन चेन बघायला मिळेल. आता 23,946 ची क्लोजिंग आहे, म्हणजे 24,000च्या आसपास मार्केटची ॲट द मनीची आणि एक सायकोलॉजिकल लेवल आहे. तर 24,000वरती जर बघितलं आपण तर 2 करोड दिसतंय का? दिसतंय. 2 करोडच्या आसपास आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते आणि पुट रायटिंग जर बघितली साधारण 1,30,00,000च्या आसपास आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे जर कॉल रायटिंग आणि पुट रायटिंगचं जर बघितलं आपण तर आपल्याला काय बघायला मिळतंय की बाबा कॉल रायटिंग 24,000च्या लेवलवरती आपल्याला जास्त बघायला मिळते आणि आज मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह देखील ट्रेंड बघायला मिळालेला आहे. म्हणजे जे गाडीचं स्टेअरिंग आहे ना आता, ते स्टेअरिंग आपल्याला काहीसं कॉल रायटरच्या हातामध्ये बघायला मिळतं, म्हणजे काहीसं सेलर लोकांच्या हातामध्ये बघायला मिळते. त्यामुळे आपण वारंवार काय बघितलं अनालिसिसमध्ये की बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये ताकद लावावी लागते. बुलिश साईडला काहीसं कन्फ्युजन आणि प्राइस ॲक्शन न समजण्यासारखे होऊ शकते आणि इकडे आपल्याला ओआय डाटा देखील तसेच काहीसे संकेत देतोय. ओके. पुट रायटिंग जर बघितलं तर 24,000वरती बऱ्यापैकी पुट रायटिंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 23,800 वरती 1,08,00,000 पुट रायटिंग आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ही पुट रायटिंग लाखांमध्ये आहे आणि शेवटची लेवल काय आहे आपल्याला इकडे 23,800च्या आसपास. मग मार्केट जर काहीसं छोटंसं इकडे सपोर्ट ब्रेक करून मार्केटमध्ये काय आहे इकडे डाऊन साईड येण्याची पॉसिबिलिटी वाढतीये. आता हे चार्ट पण आपल्याला बघायला मिळते चार्टवरती आणि हे ओआय डाटावरती देखील बघायला मिळते. परंतु 23,800च्या खाली जाण्याची पॉसिबिलिटी कमी आहे आणि 24,016 हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेकआउट येण्याची देखील पॉसिबिलिटी कमी आहे. या ओआय डाटावरून आपल्याला बघायला मिळते. ओके. आता कंबाईन प्रीमियम जर बघितले 24,000च्या आसपास, कंबाईन प्रीमियम आपण थोडंसं ॲट द मनीचे बघूया. 23,985 आणि 65. कंबाईन प्रीमियम जर बघितले तर साधारण 140-145च्या आसपास आपल्याला कंबाईन प्रीमियम बघायला मिळते, जे की ओके आहे. इंडिया विक्स इतका हायर साईड आहे का? नाही. कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर ओके, इतक्या हायर साईड आहे का? नाही. आणि ज्यावेळेस कंबाईन प्रीमियम लो असतात ना त्यावेळेस मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी असते. हे काहीसं कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ओके. आणि ज्यावेळेस आयव्ही हाय असतो म्हणजे इंडिया विक्स हाय असतो 22, 25, 28 हा खूप हाय आयव्ही झाला त्यावेळेस प्रीमियम काय असतात? खूप हेवी असतात. आणि ज्यावेळेस प्रीमियम हेवी असतो, ज्यावेळेस आयव्ही हाय असतो त्यावेळेस मार्केटमध्ये काय असते? व्हॉलॅटिलिटी जास्त असते. मार्केट व्हॉलेटाईल खूप असतं, व्हॉलेटाईल. आणि व्हॉलेटाईल मार्केटमध्ये प्रीमियम हे खूप स्पाइक करतात. प्रीमियममध्ये मोठे मोमेंटम बघायला मिळतात. तर आत्ता जर बघितलं तर काहीसा 150, 160, 170च्या आसपास आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु तो मोमेंटम कुठून येतोय, काय होतोय हे सगळं आपण अनालिसिस व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके. जाऊया बँक निफ्टीकडे. किती लेवल टू लेवल आहे ते फक्त समजून घ्या. ही रेजिस्टन्स लेवल होती, ही सपोर्ट लेवल होती. म्हणजे जर बुलिश साईडचा हाय जर बघितला तर 58,258चा आहे आणि लो जर बघितला तर 57,641चा आहे. ही लेवल काय होती? नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्सला टच केलं मार्केटनी आणि मार्केट तिकडनं खाली आलं कुठं? शेवटच्या सपोर्ट वरती, जो की 57,641चा होता. आता काय म्हणणे आहे तुमचं लेवलच्या बाबतीत हे एकदा कमेंट करून सांगा. ओके. म्हणजे मार्केट लेवल तरी किती चांगल्या पद्धतीने फॉलो करतंय.
तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही पण फॉलो करत नाही चॅनलला आपल्या. ओके, म्हणजे बघण्यासारखं आहे, खरोखर बघण्यासारखं आहे. ओके, इकडे जर बघितलं तर आपण बघितलं होतं मार्केट जर डाऊन साईडला डायरेक्ट ब्रेक होत असेल बँक निफ्टी, तर डाऊन साईडला मार्केट ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी आहे. काय कन्सोलिडेशन करते का, काय चॅनल तयार करते का? बघा, कन्सोलिडेशन केलं, चॅनल ब्रेक केला, त्याच्या खाली क्लोजिंग दिले, त्याच्यात फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल 57,640 संपल्या लेवल खाली. इकडनं सुरुवात झाली, इकडनं एंड झाला, इकडनं परत कन्सोलिडेशन केलं, वरती गेलं. आता इतका मोमेंटम झालं हे बघण्याची काही गरज आहे का? बिलकुलही नाही. तर हे सगळं कशामुळे दिसतंय आपल्याला असं? प्राइस ॲक्शनचं व्यवस्थित पद्धतीने नॉलेज, मार्केटचं रेंजचं नॉलेज, एक्सपिरियन्स आणि पेशन्स आणि रात्रंदिवस केलेला अभ्यास. ओके, लेवल टू लेवल आहेत. काही लेवल आपण थोड्याशा रिमूव्ह करूया. ही लेवल रिमूव्ह होती. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती ठीक आहे, 57,727 ची क्लोजिंग आहे. क्लोजिंग खूप खाली आहे. तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे जो की 57,900 वरती आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट, सेकंड सपोर्ट या लेवलवरती स्विंग आहेत बेसिकली, आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर राऊंड लेवल आपण बघूया. ओके, नो ट्रेडिंग झोन या लेवलच्या आसपास. आता बँक निफ्टीची देखील उद्याचीच एक्सपायरी आहे. ऑप्शन चेन जर बघितलं तर 30 जूनची एक्सपायरी आहे. ओके, लेवल थोड्याशा समजून घ्या. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीने रिकव्हरी या लेवलपासून केली, थोडीशी खाली येऊन परत वरती गेलाय. म्हणजे हा एक काय झालाय, डबल बॉटमचा एक सपोर्ट इकडे बनलेला दिसतोय 57,641, आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 57,900 राऊंड. तर ही काहीशी नो ट्रेडिंगची रेंज इकडे बनते, नो ट्रेडिंग रेंजची. काय कन्सोलिडेशन करायचं करू द्या. मार्केट जर छोटासा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा जो ट्रेंड लाईन आहे ही आपल्याला ब्रेक होताना बघायला मिळू शकते. परंतु तेच निफ्टीप्रमाणे हे जे रेंज आहेत ना, ह्या खूप टफ रेजिस्टन्स आहेत. मार्केट वरती जाताना, बँक निफ्टी वरती जाताना थोडंसं सावकाश आणि धीमे धीमे हळूहळू जाताना दिसू शकतो. पॉवर तितकीशी बघायला मिळू शकत नाहीये. कशावरून बोलतो इकडे? या रेजिस्टन्सवरून. ओके, मग लेवल जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 58,100च्या आसपास, सेकंड रेजिस्टन्स 58,258, 58,396, आणि हे काय दोन रेजिस्टन्स आहेत. तर बुलिश साईडला काहीसा मोमेंटम जर आला तर तिकडे थोडंसं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि स्ट्राईक प्राइस सिलेक्शनवरती देखील फोकस ठेवा. एक्सपायरीला काय स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पाहिजे. खूप लोक मोमेंटम येऊन गेला तरी, मोमेंटम मार्केटने दिलं तरी तिकडे प्रीमियम वाढताना दिसत नाही, त्यावेळेस तुमची स्ट्राईक प्राइस सिलेक्शन चुकलेलं असते, हे लक्षात ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर ऑलरेडी 2 सपोर्ट घेतलेला आहे, टप्पा पण खाल्लेला आहे. मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल 57,641 तर काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 57,475, 57,326 आणि 57,100च्या आसपास हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. इकडनं जर मार्केट बघितलं तर एक फास्ट मोमेंटम करून गेलं होतं. लेवल जर ब्रेक होत असेल तर काहीसा मोमेंटम फास्टमध्ये आपल्याला सेलिंगमध्ये बघायला मिळू शकतो. म्हणजे ओव्हरऑल ट्रेंड आहे ना, मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल, मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, तर काहीसा ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतो. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबा, गॅप अप काहीसं कन्फ्युजन करू शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर रेंज काय बनते का, किंवा इनसाइड कॅन्डल काय सेटअप बनतोय का, त्याचा विचार करू शकता. ओके, ऑप्शन चेन एकदा बघूया. 57,700ची क्लोजिंग आहे. ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी अप डाऊन आहे, परंतु 57,700ची 4,57,000 वरती पुट रायटिंग, 2,88,000 वरती कॉल रायटिंग. जर थोडंसं आपण स्ट्राईक प्राइस जर बघितली 57,800 वरती, तर मग 4,53,000 आणि 4,58,000. तर 57,800 आणि 57,700 ह्या ज्या दोन स्ट्राईक प्राइस आहे ना, 57,757 ज्या की नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे, त्याच लेवलवरती काहीशी कॉल रायटिंग, पुट रायटिंग बघायला मिळते. ओके, परंतु जर इकडे बघितलं तर दोन्हींचं जर बघितलं लेवल तर काहीसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं.
आणि जेव्हापासून हा मंथली एक्सपायरीवरती शिफ्ट झाला आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम पण कमी झाला. ओके, जितका व्हॉल्यूम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतो तितका व्हॉल्यूम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत नाही. ओके, तर ही एक गोष्ट आहे, थोडंसं समजून घ्या. ओके, आणि प्राइस ॲक्शन तुम्हाला समजली असेल. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सने किती सुंदर प्रकारे चार्ट पॅटर्न तयार केला समजून घ्या. मार्केट बघा डाऊन साईडला होतं. आपण काय बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, आता 3 दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता. आता किती लोकांच्या लक्षात आहे नाही आहे खरंच माहीत नाही. ओके, परंतु जे लोक काळजीपूर्वक व्यवस्थितपणे व्हिडिओ बघतात त्यांना लक्षात असेल. मार्केट डायरेक्ट जर ब्रेक करत असेल तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकतं, पुलबॅक दाखवू शकतं. बरं, याचा पुलबॅक आला तर आला कुठपर्यंत आला, बरोबर जर बघितलं तर 77,248, जे की नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे. तिकडनं ब्रेक केलं, चॅनल ब्रेक झाला, चॅनल खाली ब्रेक झाला. त्याच्यानंतर बघा इकडे हा चॅनल तयार झाला होता, लेवल पण ब्रेक झाली, चॅनल पण ब्रेक झालाय, काहीसा हेड अँड शोल्डर पण पॅटर्न आहे. म्हणजे मल्टिपल पॅटर्न इकडे सेटअप मार्केटने तयार केले. त्याच्यानंतर एक मोमेंटम आला, सेकंड लेवलपर्यंत घेऊन गेला, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं. ओके, आणि ज्यांच्या लक्षात नसेल एकदा लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओ जाऊन परत बघा, थोडेसे डोळे तुम्हाला उघडतील आणि तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटू शकतं. ओके, की लेवल कशा काय अशा पद्धतीने होतात. बरं, आता याच्यात जर बघितलं तर याची क्लोजिंग आहे 76,728. साधारण ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. तर त्या रेंजला आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करून मार्क करूया. कन्सिडर कशावरून करतोय आपण, की आपल्याला चार्टच दाखवतोय की मार्केट या झोनमध्ये कन्सोलिडेशन केले. ओके, याची जी रेंज आहे ना, याची उद्या एक्सपायरी नाहीये. सेन्सेक्सची एक्सपायरी उद्या नाहीये. याची जी रेंज आहे ना कन्सोलिडेशनची, ती काहीशी टाईट आहे बघा, थोडीशी टाईट आहे. त्यामुळे याला थोडं कन्सोलिडेशन करायला इतका स्पेस नाहीये, परंतु रेंज बऱ्यापैकी टाईट आहे. कुठे ब्रेकआउट देतोय ते बघणं गरजेचं आहे. 76,800चा रेजिस्टन्स आहे, 76,643च्या बरोबर सेंटरला याची क्लोजिंग आहे. ओके, तर काय कुठे ब्रेकआउट करतोय ते बघणं गरजेचं आहे. डाऊन अप साईडला जाताना निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स 3 इंडेक्समध्ये आपल्याला काय बघायला मिळते, की थोडंसं रेजिस्टन्स लेवल हाय आहेत. वरच्या साईडला जाताना मार्केट थोडंसं स्ट्रगल करू शकतो. त्यामुळे बुलिश साईडला जाताना तेच रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे कुठलाही मोठा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सपोर्ट किंवा काही असे अडथळे बघायला मिळत नाही. असं नाही की सपोर्ट नाही, इकडे छोटे छोटे सपोर्ट आहेतच आहे, तुम्हाला दिसत नसेल आता, ठीक आहे. इकडे जर बघितलं खाली फर्स्ट लेवल आहे 76,465, सेकंड लेवल आहे 76,300 आणि थर्ड लेवल आहे 76,100. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. 76,800, 76,43 नो ट्रेडिंग झोन आहे. गॅपडाऊन जर ओपन होत असेल, छोटं गॅपडाऊन ओपन होत असेल तर पुलबॅक घेऊन परत सेलिंग बघायला मिळू शकते. मोठं जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर ते सपोर्ट लेवलमध्ये येते, डिमांड झोनमध्ये ते काहीसं ओपनिंगमध्येच आपल्याला मार्केट बुलिश मोमेंटम देताना दिसू शकतं. ओके, तर 76,100चा एक सपोर्ट आहे शेवटचा. या रेंजमध्ये मार्केट काहीच आपल्याला डाऊन साईडला येताना दिसू शकतं. बुलिश साईडला काही लेवल आत्ताच बघितलं आपण, 77,000ची लेवल आहे, 77,248ची लेवल आहे आणि त्याच्यानंतर बघितलं तर 77,400 लेवल आहे. तर बुलिश साईडला लेवल थोड्याशा मोठ्या दिसतात आहे, परंतु बुलिश साईडला जाताना मार्केट काहीसं कन्सोलिडेशन, काहीसं स्ट्रगल, ओके, तर या पद्धतीचं काहीसं मोमेंटम देताना दिसू शकतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी एक्सपायरी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजल्या असतील. फक्त लेवलच नाही तर प्राइस ॲक्शनही तितक्या पद्धतीने व्यवस्थित समजले असतील. आणि जे पण काय एक्सपिरियन्स आहे ना माझा, ते मी तुम्हाला इकडे शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. खूप मनापासनं, खूप जीवापासनं व्हिडिओ प्रयत्न करत असतो पण तुमच्यासाठी. त्यामुळे आवर्जून तुमचं प्रेम, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबमध्ये दिसू द्या. ओके, आणि न्यूजसाठी तुम्हाला सांगितलं किरण कदम सरांचा चॅनल आहे पॉइंटेड चर्चा, त्याला विसरू नका, जाऊन आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करायला काही आपल्या खिशातलं जात नाही, त्यामुळे सबस्क्राईब करा. आवड निर्माण झाली, थोड्याशा न्यूज वाचा, ऐका, बघा आणि त्याचबरोबर मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. खूप रिस्की असतं मार्केटमध्ये काम करणं, त्यामुळे ती रिस्क तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि रिस्क कमी कशी होणार आहे, तर जितकं तुम्ही अभ्यास करसाल, जितकी तुम्ही प्रॅक्टिस करसाल, तितकी रिस्क हळूहळू कमी होणार आहे. तुम्हाला जे पण तुम्हाला गोष्टींचे क्वेश्चन असतील ना, ते तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून विचारा. ओके, आणि ज्याला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स करायचा आहे, शिकायचं आहे, त्याच्यासाठी लिंक तुम्हाला मी सांगितलेली आहे. टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन देखील तुम्ही जॉईन करू शकता.
ओके. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंथली एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.